हॅलो एव्हरीवन, वेलकम टू व्लॉग इट अप. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये मी म्हणाल्याप्रमाणे आम्ही आमच्या ड्रीम प्लेसवर पोचलोच होतो. आता ती ड्रीम प्लेस काय आहे, 10,000 पायऱ्यांचा प्रवास आणि देवाला भेटण्याचा आनंद अजूनही नाही कळलं असेल तर व्हिडिओ पुढे नक्की पहा. सो आता आम्ही निघालो आहे आमच्या ड्रीम प्लेसवर. ती प्लेस सांगायची आहे का? यू हॅव टू वेट टिल मॉर्निंग. आणि आमच्यासोबत आमचे 2 पंटर पण आहेत. ओय से हाय, से हाय. अरे तिथे खालीच आहे दुकान. व्हिडिओची वाट लावला आणि यातेने. ठीक आहे, भेटूया पुढे. एंट्रन्सला आलेलो आहे गाईस. आर यू एक्साइटेड? Very much. आर यू एक्साइटेड? आर यू? एंट्रन्सला पोचल्यानंतर चेकिंग होते, म्हणजे वरती प्लास्टिक अलाउड नाही आहे, तर बॅग्स वगैरे चेक होतात. तर कोणी तिथे जात असेल, जाण्याचा प्लॅन करत असेल तर या गोष्टीची नक्की काळजी घ्या. त्यानंतर आम्ही पायथ्याशी पोचलो. पायथ्याला हनुमानाचं मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर पायथ्याला कापूर पेटवले, कारण हा प्रवास म्हणजे खरंच देवाला भेटण्याचा प्रवास आहे. या 10,000 पायऱ्यांमध्ये देवाची प्रचितीही नक्कीच येते. त्यांना नमस्कार करून प्रवासाला सुरुवात केली. मी चढायला घेतलाय. प्रत्येक पायऱ्यांवर प्रत्येक मंदिर आहेत, छोटे छोटे देऊळ आहेत, ज्यांचं दर्शन घेत घेत आम्ही पुढे चालत होतो. आणि हा पहिला 100 पायऱ्या पार करण्याचा चेहऱ्यावरचा आनंद आहे. अँड येस, ही इज आर व्लॉगर 2. ह्याचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे, मी मेन्शन करेन कमेंटमध्ये. आणि त्याच्यासुद्धा पेजला नक्की व्हिजिट करा आणि त्याच्या पेजला सबस्क्राईब करा. घेतला आम्ही 500 पायऱ्यानंतर ह्या माणसामुळे की हा दमला आहे. हाऊ वाज द जोश? भेटूया पुढे. 500 पायऱ्या कंप्लीट झाल्यानंतर 1,500 पायऱ्यांवर पोचल्यावर हा व्ह्यू, सिटी व्ह्यू इतका सुंदर वाटत होता. म्हणजे आम्ही रात्रीचा प्रवास सुरू केला होता. 12:30च्या दरम्यान आम्ही चढायला घेतलं होतं. सो रात्रीच्या वेळीसुद्धा हा व्ह्यू खूप सुंदर वाटत होता. आणि जसजसं वर जात होतो तसतसं आमची एक्साइटमेंट अजून वाढत होती वरती जाण्याची. बिकॉज आम्ही खरंच हे ड्रीम प्लेस का म्हणतो आहे, कारण आमच्या सगळ्यांचंच स्वप्न होतं हे तिकडे जाण्याचं. एक छोटंसं स्वप्न म्हणू शकता, बट खरंच आमचं हे स्वप्न होतं जे आम्ही पूर्ण केलं आहे. तर त्याचा आनंद खूप आहे. 4,000 पायऱ्या, सॉरी 4,000 पायऱ्या चढून आम्ही इथे पोचलो आहे. सो हाऊ इज द जोश गाईज? Always high. हाऊ इज द जोश? Always high. ओ मॅडम जोशवाल्या बसल्यात तिथे. भेटूया पुढे. येस, अजून तर पुढे बाकी आहे. जे मेन आहे आपलं ते पुढे बाकी आहे. सॉरी, मला हे कॅमेराची अशी सवय करावी लागेल थोडी, बट थोडं ॲडजस्ट करून घ्या. भेटूया पुढे. बाय. आणि हा आहे 5,000 पायऱ्या पार केल्यानंतर स्वप्नपूर्तीचा आनंद. महाराज तिथून दिसत आहेत. दत्तगुरूंचं दर्शन आम्हाला इथूनच होत आहे. 5,000 पायऱ्या जसे आमचे पार पडले तसे अंगात काय बळालं माहिती नाही, अजून जोशात आम्ही पटापट चढायला लागलो पुढचे 5,000 पायऱ्या. बिकॉज दत्तगुरूंना भेटण्याचा जो आनंद आहे तो आमच्या सगळ्यांच्या मनात भरपूर होता. म्हणजे आम्ही इतके एक्सायटेड होतो त्यासाठी. आणि हा व्ह्यू खरंच आमची स्वप्नपूर्ती आहे. हा व्ह्यू सिरियसली सर्वांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवावा हा. गाईस, आम्ही पोचलो आहे, आता लाईनीत थांबलो आहे. हाय करा. हाऊ वाज द जोश? हाय. हाऊ वाज द जोश? Hi. भेटूया नंतर. ते 5:30ला पोचल्यानंतर थोडासा आराम केला. आणि हा बघा, माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर सनराईज मी तिकडे पाहिला आहे, जो मी कधीच विसरणार नाही. असा सुंदर सूर्योदय मला पाहायचा आनंद भेटला. लाईन आहे, आज गर्दी भरपूर आहे, जर दिसत असेल तर.
भरपूर लाईन आहे बट लुक ॲट द व्ह्यू. इतका प्यारा व्ह्यू. बापरे, ढगात आलोय, ढगात. आणि हा स्वर्ग सुखाचा व्ह्यू, त्यानंतर देवाचं मंदिर, हा आनंद मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. सिरियसली जणू आम्ही स्वर्गात आलो आहे. 10,000 पायऱ्या चढून आम्ही स्वर्गात आलो आहे देवाला भेटण्यासाठी. हा आनंद होता आमच्या चेहऱ्यावर. आणि तो 10,000 पायऱ्यांचा थकवाही आम्हाला जाणवला नाही. आम्ही इतके आनंदी होतो. तर आम्ही आलो आहोत गिरनारला. आता तुम्हा सर्वांना तर समजलंच असेल. तर कमेंटमध्ये नक्की लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहावा. सगळे खुश, आनंदी, निरोगी राहावेत हीच त्यांच्याकडे प्रार्थना. आणि खरंच दर्शन होऊन आल्यानंतर इतकं सुख भेटलं आहे की मी काय सांगू. आणि हा व्ह्यू गाईज, स्वप्नात पाहत होते मी हा व्ह्यू, जो मला रियालिटीमध्ये दिसला आहे. त्यानंतर आम्ही तिथून निघाल्यावर 10,000 पायऱ्या 10,000 पायऱ्या उतरायच्या होत्या, बट आम्ही 5,000 उतरलो. त्यानंतर आम्ही रोपवेचा एक्सपिरियन्स करायला गेलो. रोपवेचा एक्सपिरियन्स कसा आहे ते बघायला, तर तुम्ही पुढे बघा. हे 5 नंबर. फायनली हा नाही, ए दरवाजा बंद कर. रोपवेची प्राईस सिंगल रिटर्न जी आहे ती 400 आम्हाला पडली पर पर्सन. आणि ती हार्डली 10 to 7 मिनिट्स पकडा. 7 मिनिट्समध्ये आपल्याला ती 7 to 8 मिनिट्समध्ये आपल्याला ती खाली पोचवते. हा एक्सपिरियन्स एकदम थ्रिलिंग होता आमच्यासाठी, बिकॉज ती अशी हलत होती ती रोपवे. सगळ्यांना भीती वाटत होती पण मज्जा पण तेवढीच येत होती. तिथून उतरल्यानंतर आम्ही रूमवर गेलो, थोडाफार फ्रेश झालो. त्यानंतर पॅकिंग वगैरे करून आम्ही घरी येण्यासाठी निघालो. बिकॉज आम्हाला दुसरीकडे जायचं होतं, पण ते थोडं आमचं काही मिसमॅच झालं प्लॅनिंग, त्यामुळे आम्ही गेलो नाही. बट आम्ही घरी यायला निघालो. आणि येस, ही आहे माझी ड्रीम प्लेस. जय गुरूंना भेटण्याचा आनंद खरंच खूप मी शब्दात नाही मांडू शकत. खूप चांगला होता आणि त्यांची कृपा माझ्यावर सदैव आहे. आय एम ऑलवेज हिज फेवरेट चाइल्ड असं मी नेहमी म्हणते, कारण ते नेहमी माझ्यासोबत असतात, सदैव माझ्या पाठी असतात. मला कधीच त्यांच्यामुळे म्हणजे कोणत्या अडचणीत मी आली असेल तर ती मी अडचण सॉल्वसुद्धा केली असेल. सर असा होता माझा गिरनार ट्रिपचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही बाय ट्रेन वापस येत होतो. त्यानंतर हा सुंदर सनसेटसुद्धा आम्ही एन्जॉय केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि गिरनारची आयटनरी तुम्हाला हवी असेल तर मी प्रॉपर इतकं काही देऊ नाही शकत, बिकॉज आम्ही बसचं ट्रॅव्हलिंग केलं होतं आणि आम्ही ऑन द स्पॉट प्लॅनिंग केलं होतं. सो मी एवढा आयटनरी या व्हिडिओमध्ये नाही देऊ शकली आहे. बट गिरनारचा एक्सपिरियन्स आमचा खूप चांगला होता. सो तुम्हालाही प्लॅन करायचं असेल तर लवकरात लवकर प्लॅन करा आणि दत्तगुरूंची भेट घ्यायला लवकर जा. खरंच तुम्हाला स्वर्ग सुखाचा आणि स्वप्नपूर्तीचा आनंद जो आहे तो तिथे जाऊन भेटेल. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक, शेअर अँड प्लीज गाईज माझ्या पेजला सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर. रिप्रेझेंटेड एवढे थोबडे बेकार दिसतात. कमेंट्स गाईज, आमची ट्रिप खूप चांगली गेली आहे. भेटूया, बाय.